नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचे जी पण काही शंका असेल, काही पण डाऊट असेल तर तुम्हाला ते या चॅनलवरती नक्कीच भेटणार आहे। ठीक आहे, आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर एसएमएल तर सध्या आलेली नाही, तरी सुद्धा आपण काय बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। एसएमएल आलेली तरी सुद्धा मागच्या वर्षीच्या कट ऑफ अनुसार आपण काय करून घेऊ की एक अंदाज लावून घेऊ की बीएएमएस चा कट ऑफ काय जाऊ शकतो व कॅप 1 राउंड मध्ये कॅटेगरी वाईज। ठीक आहे, आता हे कसं काढलेलं आहे मी तर बघा, मागच्या वर्षी मी स्वतः सुद्धा कट ऑफ काढलेला आहे, तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता। ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे, तो मी तुम्हाला इथं लावून देते तो व्हिडिओ, तुम्ही तो बघून घ्या। ठीक आहे, पण आता दादा कट ऑफ कमी होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, तर ते मला तर सध्या माहित नाही, कारण एसएमएल आलेली नाही। आता एसएमएल काय असते तर तुम्हाला नक्की माहित असेल की एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट। ही कधी येणार आहे तर याची तारीख पण फायनल झालेली आहे, 2 ऑगस्ट 2025 ला येणार आहे का नाही? काही हरकत नाही, तरी सुद्धा आपण कॅप 1 राउंडचा कट ऑफ बघून घेऊया। बघा, तुम्ही चॉईस फिलिंग एकदम परफेक्ट केली रे केली, आणि जर का तुमचं रँक या रँकच्या आत असेल तर 99% तुमचं ऍडमिशन होणं शक्य आहे। किती पर्सेंट? 99। 100% पण सांगू शकतो मी, पण तुमचं जे चॉईस फिलिंग आहे ती परफेक्ट झालीच पाहिजे। आता चॉईस फिलिंग मध्ये काय असतं ना, ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की चॉईस फिलिंग म्हणजे काय। त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, नक्कीच बनवणार आहे, एक नाही 5 ते 10 व्हिडिओ येणार आहे, कारण चॉईस फिलिंग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो। कॉलेज प्रेफरन्स बनवणं हा सगळ्यात महत्वाचा तुमचा मुद्दा असतो। चला आता आपण बघून घेऊया कॅटेगरी वाईज कट ऑफ। बघा, परत सांगते मी, चॉईस फिलिंग बरोबर केली तरच कॉलेज अलॉट होणार, नाहीतर कॉलेज अलॉट होणार नाही। ओपन कॅटेगरीसाठी मागच्या वर्षी 3,64,976 हा रँक तुम्ही काय करा, टाईप करा। कुठं टाईप करशाल तर तुम्हाला हे टाईप करायचं आहे आपल्या कॅप राउंड 1 मध्ये मागच्या वर्षीचा बीएएमएस चा, तर तुम्हाला समजून जाईल की 3,64,976 रँक वरती ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा या ठिकाणी लागला होता। त्याच्यानंतर बघून घेऊया आपण एसईबीसी 3,93,061, म्हणजेच एसईबीसीचा जो कॅन्डिडेट होता ज्याची रँक 3,93,061 होती, त्याला डॉक्टर सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव हा कॉलेज अलॉट झाला होता। माझ्यावर विश्वास नसेल काहीच हरकत नाही, तुम्ही डायरेक्टली काय करा तर डायरेक्टली तुम्ही कॅप 1च्या राउंड मध्ये जा आणि तिथून तुम्ही ते बघून घ्या। त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी बद्दल विचार केला तर 3,67,769 या रँक वरती क्लोज झाला होता, आणि तुम्ही याच्या आत जर का तुमची रँक असेल तर 100% तुम्हाला कॉलेज अलॉट होणार म्हणजे होणार, आणि कॅप 1 राउंड मध्येच होणार। फक्त एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही चॉईस फिलिंग पिन पॉइंट केली पाहिजे, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्हाला हे कॉलेज अलॉट होईल। त्याच्यानंतर आपण बघून घेऊया विजे 3,67,389 राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। बघा, माझ्यावर विश्वास बसत नसेल काही हरकत नाही, फक्त तुम्ही काय करा, कॅप 1 राउंडची लिस्ट डाउनलोड करा 2024 ची, तिथं जाऊन हे रँक टाका, क्लिअर कट तुम्हाला समजून जाईल की हा दादा बरोबर बोलत आहे की दादा खोटं बोलत आहे। ठीक आहे, हा ठीक आहे। त्याच्यानंतर राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज NT1 साठी 3,98,698 या रँकच्या आत रँक असेल, चॉईस फिलिंग परफेक्ट केली, कॉलेज अलॉट होणार म्हणजे होणार। NT2 3,91,576 या रँकच्या आत रँक असेल, हे कॉलेज टाकलं, सगळे कॉलेज टाकले, चॉईस फिलिंग परफेक्ट केली, कॉलेज अलॉट होणार। बीएएमएस साठी फर्स्ट राउंडला 3,70,682 सरोदे जळगाव NT3 साठी। ठीक आहे, तेच मी जे म्हणते ते परत म्हणते, कारण तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये 100% काय करणारे, चूक करणारे, आणि 90 नाही 99% पॅरेंट्स इथं चूक करत असतात। काउन्सिलिंग म्हणजेच प्रेफरन्स लिस्ट म्हणजेच काउन्सिलिंग, नाही तर रजिस्ट्रेशन तर कोणी पण करून देतं, बरोबर आहे का? ठीक आहे। त्याच्यानंतर एससी कॅटेगरी 3,84,516 ही रँकच्या आज जर का रँक असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार। कोणता कॉलेज? मागच्या वर्षी झाला होता फर्स्ट राउंड मध्ये, सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगावचा। ठीक आहे। त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी 5,97,279 राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, कुठलचा हा कॉलेज आहे? मेहकरचा हा कॉलेज आहे। आता बघा विद्यार्थी आणि मित्रांनो, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ना, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की भोकरदन माडा कॉलनी इथं तुम्ही कॉलेजला डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट देऊ शकता,
अथवा 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, चॉईस फिलिंग बरोबर करा, कॉलेज अलॉट होणार म्हणजे होणार. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ येणार आणि एक नाही 5 ते 10 व्हिडिओ बनवणार मी. मागच्या वर्षी पण ही चुकी केलेली होती बहुतांश पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी. यावर्षी ती चूक तुमच्याकडून झाली पाहिजे नाही. मागच्या वर्षी कमीत कमी खरंच सांगते मी, तुमचे 100 ते 150 कॅन्डिडेट असे होते माझ्याकडे शेवटी की दादा आमची चॉईस फिलिंग मध्ये चूक झाली, आम्ही तुला नंतर बघितलं. तर मी एक सांगू इच्छितो की चॅनलला आहे ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोणाकडून पण ही चूक झाली पाहिजे नाही. मार्क चांगले, सगळं चांगलं, तरी सुद्धा कॉलेज अलॉट होत नाहीये. तर हे कशामुळे होत आहे? फक्त तुमची एक चुकीमुळे होत आहे. आणि ती कोणती चूक आहे? तर चॉईस फिलिंग. याच्यावरती नक्कीच व्हिडिओ येणार, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच प्रेस करा, कारण ती जेव्हा चॉईस फिलिंगचा व्हिडिओ आला तुम्हाला ते समजून जाईल. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावं. धन्यवाद.